आम्हीही मुंबईत जाणार आहोत। जरांगे यांच्या विरोधात लक्ष्मण हाके हे आता मैदानात उतरलेत। जरांगे मनोरुग्ण, त्यांना उपचाराची गरज आहे, लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे। हे बघा, मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणणं म्हणजे मराठ्यांच्या विरोधामध्ये आग ओकणं असं आहे का? ओबीसीचं जे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, त्याला धक्का लागता कामा नये हे म्हणणं म्हणजे कसा काय जातीवाद असू शकतो? त्यामुळे मनोज जरांगे हा पागल माणूस आहे। खरोखर त्याला एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल त्यांना। ज्या दिवशी जरांगे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन जर मुंबईला जाऊन उपोषणाला बसणार असतील, त्याच दिवसापासून आम्ही नांदेडच्या माळेगाव खंडोबापासून आमचा ओबीसीच्या हक्क अधिकाराचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने चालू राहील। आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ, तालुका प्लेसला जाऊ, गावावरती जाऊ, आमच्या ऊर्जास्थळावरती जाऊ, ओबीसी बांधवांना एकत्र करू, ओबीसी बांधवांना हक्क अधिकाराची जाणीव करून देऊ। आणि जरांगेसारख्या बेकायदा मागण्या करणाऱ्या, घटनाविरोधी मागण्या करणाऱ्या आणि ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये भला मोठा लॉंग मार्च निघेल।